Hello dear students, today we are going to start the chapter Life Processes in Living Organism part 1 from Science 2. तुमची खूप सारे मेसेज आले, खूप सारे रिक्वायरमेंट्स आल्या की सायन्स 2चा पण पार्ट घेतला पाहिजे आणि येस ऑफकोर्स इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि तसं बघायला गेलं तर सोपं आहे बट किचकट देखील आहे. सो हा जो पार्ट आहे बायोलॉजीचा तो पार्ट देखील आपण इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगायचं नक्कीच ट्राय करेन. चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करण्याच्या आधी त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक गोष्टी आपण आज बघूयात पहिल्यांदा आणि मग त्याच्याशी चॅप्टरमधले ॲक्च्युअल कंटेंट जे आहेत ते सुरुवात करता येतील. आता सुरुवातच करूयात आपण लाईफ प्रोसेसेस या वर्डपासून. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, ज्या प्रोसेसेस कंटिन्युअसली चालू असतात की ज्याच्यामुळे आपण सर्वाईव्ह होतो. म्हणजेच त्या प्रोसेसेसपैकी कुठलीही एखादी प्रोसेस जरी बंद पडली किंवा बिघडली की आपल्या बॉडीचं नॉर्मल फंक्शनिंग जे आहे ते हॅम्पर होणार, त्याच्यावरती इफेक्ट होणार, बॉडीचं प्रॉपर फंक्शनिंग होणार नाही, ज्याला आपण म्हणूयात आजारी पडणं किंवा प्रॉपर जर बिघाडच झाला तर आपल्या बॉडीचं वर्किंग देखील थांबू शकतं. अशा प्रकारच्या ज्या काही प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये चालू असतात त्यांना म्हणायचं लाईफ प्रोसेसेस. हे त्याचं मिनिंग झालं. सपोज तुम्हाला विचारलं हाऊ टू डिफाईन किंवा डिफाईन करायला सांगितलं लाईफ प्रोसेसेस तर तुम्ही सांगणार दीज आर द प्रोसेसेस विच आर इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या सर्वायवलसाठी ज्या प्रोसेसेस इसेन्शियल आहेत त्यांना म्हणायचं लाईफ प्रोसेसेस. ओके, आता बघा ह्या प्रोसेसेसपैकी सर्क्युलेशन असेल, रेस्पिरेशन असेल, एक्सक्रीशन असेल, रिप्रोडक्शन असेल, डायजेशन असेल, बरोबर, ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. आणि यापैकी एखादीही प्रोसेस सपोज नीट चालली नाही आपल्या बॉडीमध्ये तर ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट तुमच्या नॉर्मल बॉडी फंक्शनिंगवरती होत असतो, इजंट इट. सो या प्रोसेसेस ज्या आहेत त्या सर्वायवलसाठी एकदम इसेन्शियल अशा आहेत. आता याच्याशी रिलेटेड ह्या लाईफ प्रोसेसेसशी रिलेटेड काही क्वेश्चन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सच्या आन्सर्स दिल्यानंतर या चॅप्टरचे कंटेंट हे ह्याच्याशी रिलेटेड आहेत. हे सगळे पार्ट आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो. सो तो पार्ट देखील थोडासा रिवाईज करणं हे इथं गरजेचं आहे कारण तिथे देखील आपण लाईफ प्रोसेसेस याच हेडिंग अंडर ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो होतो आणि 10th स्टँडर्डमध्ये पण लाईफ प्रोसेसेस असाच पार्ट हा आहे. सो बघूयात क्वेश्चन्स काय काय आहेत. फर्स्ट क्वेश्चन इथे दिला आहे बघा, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स आर युजफुल फॉर बॉडी. आता ह्याचे आन्सर्स मी तुम्हाला ओरली सांगते बघा की फूड स्टफ्स म्हणजे आपण जे फूड खातो त्या फूडचा यूज आपल्या बॉडीसाठी काय होतो सांगा बरं. काय आपण करतो की ज्याच्या आता फूड खाल्लं, फूड कशासाठी घेतो आपण तर अल्टिमेटली त्याचा यूज आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी होतो, बरोबर. ग्रोथसाठी नॉर्मल बॉडी फंक्शनिंग जे आहे ते परफॉर्म होण्यासाठी ह्या फूडची गरज असते. भूक लागते आपल्याला म्हणतो, मग भूक लागली की आपली एनर्जी डाऊन होते, विकनेस जाणवतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात, बरोबर. सो जे आपण फूड खातो किंवा त्याच्यामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा रोल आपल्या बॉडीसाठी काय आहे तर दीज फूड स्टफ्स ऑर द न्यूट्रिएंट्स विच आर प्रेझेंट इन द फूड स्टफ्स आर essential for the proper growth or for normal functioning of the human body. आता यातले जे न्यूट्रिएंट्स असतात किंवा डायजेशनची जी प्रोसेस आपण म्हणतो त्या प्रोसेसमध्ये काय होतं, दीज सबस्टन्सेस विच वी इनटेक ॲज इन द फॉर्म ऑफ फूड, आपण जे फूड म्हणून खातो सबस्टन्सेस ते असतात कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. आपण जे चपाती, राईस, भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या खातो ते फूडचे कॉम्प्लेक्स फॉर्म असतात. फूडचं जेव्हा डायजेशनची प्रोसेस होते आपल्या माउथपासून डायजेशनची प्रोसेस ही स्टार्ट होते आणि तिथूनच त्या कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असणाऱ्या फूड सबस्टन्सेसचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करण्याची प्रोसेस ही चालू होते आणि पूर्ण डायजेशनच्या जी प्रोसेस आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये फूडचं डायजेशन हे होत असतं आणि पूर्ण ही प्रोसेस झाल्यानंतर ह्या सगळं जे आपण फूड आत घेतो त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्शनचं काम हे होतं. आता हे जे फूडपासून मिळालेले न्यूट्रिएंट्स आहेत सिम्पल फॉर्ममध्ये ज्याला आपण कन्व्हर्ट केलं इन द प्रोसेस ऑफ डायजेशन, ते सिम्पलर फॉर्ममधले सबस्टन्सेस हे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनच्या मध्ये असणारे जे ब्लड कॅपिलरीज असतात तिथून आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात
आणि व्हाया ब्लड ते न्यूट्रिएंट्स आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात. तिथून ते न्यूट्रिएंट्स तुमच्या सेलपर्यंत जातात आणि सेलमध्ये जी ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे, एनर्जी प्रोडक्शन म्हणतो ना जे आपण, तर ती प्रोडक्शन म्हणजे त्या खाल्लेल्या फूडपासून एनर्जी तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती बॉडीच्या सेलमध्ये होते. म्हणजेच आता शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं ही सगळी प्रोसेस, तर आपण फूड इनटेक केलं, माऊथपासून त्याचं डायजेशन चालू होतं, त्याचं काही पार्ट डायजेशनचा माऊथमध्ये, काही स्टमकमध्ये, काही स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतो आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या फूड पासून जे सिम्पल फॉर्म ऑफ सबस्टन्सेस तयार झालेले आहेत इन द फॉर्म ऑफ शुगर, ते ब्लडमध्ये मिक्स होतात. ब्लडमध्ये मिक्स होऊन ते तुमच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत पोचवले जातात आणि तिथे त्या सेलमध्ये त्या फूडपासून एनर्जी तयार करण्याची प्रोसेस जी आहे ती होते. ही सगळी प्रोसेस आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायची आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर कळालं. नाव नेक्स्ट, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट कशाला म्हणतो आपण, की द डाएट विच कंटेन्स ऑल न्यूट्रिएंट्स इन रिक्वायर्ड क्वांटिटी. रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये जे सगळे न्यूट्रिएंट्स ज्या डाएटमध्ये प्रेझेंट असतात तो बॅलन्स्ड डाएट असतो. आपला जो प्रॉपर जो इंडियन डाएट आहे इट इज ऑलमोस्ट अ बॅलन्स्ड डाएट, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळं व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. सो बॅलन्स्ड डाएटचं इम्पॉर्टन्स आपल्या ग्रोथसाठी खूप जास्त आहे. आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ होणं, आपली इम्युनिटी बिल्डअप करणं, म्हणजेच डिसीज रेझिस्टंट कॅपॅसिटी जी आहे ती बिल्डअप करणं, त्यानंतर आपली मेटाबॉलिझम किंवा प्रॉपर जे एका प्रत्येक स्टेजमध्ये आपल्या बॉडीची जी ग्रोथ होत असते तर ती ग्रोथ प्रॉपरली घडवून येण्यासाठी या बॅलन्स्ड डाएटचा आपल्याला यूज होतो. सो शॉर्टमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्याचा पहिला जो यूज आहे बॅलन्स्ड डाएटचा तो आपण सांगू शकतो की प्रॉपर ग्रोथ. शॉर्टमध्ये आहे म्हणून सांगते, तसं इथे शॉर्टमध्ये आपल्याला फर्स्टचं आन्सर सांगता आलं नसतं म्हणून ते तुम्हाला मी ओरली सांगितलं. प्रॉपर ग्रोथसाठी आहे, त्यानंतर इम्युनिटी बिल्डअप होते, अजून काय सांगू शकतो आपण ह्याच्यात, वर्क कॅपॅसिटी इन्क्रीज होते, त्याच्यानंतर फिजिकल अँड मेंटल हेल्थ देखील मेंटेन राहते ड्यू टू द बॅलन्स्ड डाएट. हे त्याचे काही इम्पॉर्टन्स तुम्ही शॉर्टमध्ये सांगू शकता. ओके, नाव नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ मसल्स. मसल्स आपण लास्ट इयर शिकलो आहे. आपले जे बॉडीमध्ये मसल्स असतात 3 प्रकारचे मसल्स असतात. एक स्ट्रायटरी किंवा जे व्हॉलेंटरी मसल्स असतात, इनव्हॉलेंटरी मसल्स असतात आणि कार्डियॅक. असे 3 प्रकारचे जे मसल्स आहेत ते 3 प्रकारचे मसल्स वेगवेगळे रोल्स परफॉर्म करतात. व्हॉलेंटरी म्हणजे जे आपल्या बोन्सला अटॅच असतात, की जे म्हणजे नॉर्मली हे सगळे मसल्स जर ओव्हरऑल फंक्शन सांगायचं झालं तर आपल्या बॉडीच्या मूवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यापैकी स्पेशली व्हॉलेंटरी मसल्स हे आपल्या हातापायाच्या बोन्सना अटॅच असतात, की जे मूवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतात. इनव्हॉलेंटरी मसल्स ते आपल्या इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स जे असतात त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, जसं की इंटरनल ऑर्गन्स आहेत की नाही आपल्या बॉडीमध्ये, त्यांच्यामध्ये असणारे हे इनव्हॉलेंटरी मसल्स की जे त्यांचं फंक्शनिंग, त्यांची मूवमेंट कंट्रोल करतात. आणि कार्डियॅक मसल्स हे फक्त हार्टमध्ये प्रेझेंट असतात, की जे हार्टचं मूवमेंट, हार्टच्या जे वर्किंग आहे ते कंट्रोल करतात. सगळ्यात हे म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही असं सांगू शकता. आणि ओव्हरऑलला सांगायचं तर फंक्शन्स ऑफ मसल हे मूवमेंट ऑफ ऑर्गन्स किंवा मूवमेंट ऑफ बॉडी असं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस. डायजेस्टिव्ह ज्युसेस जे असतात स्टुडंट्स आपल्या स्टमकमध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये सिक्रीट होतात. आता ह्यांचा रोल काय असतो तर अर्थातच नावातूनच तुम्हाला कळेल की जेव्हा आपल्या
आपण खाल्लेलं फूड हे स्टमकमध्ये येतं तर तेव्हा जे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट होतात म्हणजे आपल्या स्टमकमधून रिलीज होणारे, आणि काही डायजेस्टिव्ह ज्युसेस हे फूड इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर सिक्रीट होतात. या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये स्पेसिफिक असे एन्झाईम्स असतात, म्हणजेच केमिकल्स असतात की जे खाल्लेल्या फूडचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी युजफुल असतात. ॲक्च्युली हे सगळं जो पार्ट आहे तो तुमच्या ओल्ड सिलॅबसमध्ये छान मेन्शन केलेला होता. त्याच्यामध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेशनची मेकॅनिझम कशी होते, कोणते कोणते ज्युसेस कुठे कुठे सिक्रीट होतात, हे सगळ्यांची इन्फॉर्मेशन डिटेल आपल्या ओल्ड सिलॅबसमध्ये होती. तो आता रिमूव्ह केलेला आहे. बट तुम्हाला माहिती असलेत की हे डायजेस्टिव्ह ज्युसेस काय करतात, त्यांच्यामध्ये असणारे एन्झाईम्स, द एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह ज्युसेस हेल्प इन ब्रेकडाऊन ऑफ द फूड आयटम्स. आपले जे फूड मटेरियलमध्ये असणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हे जे सगळे सबस्टन्सेस आहेत त्यांचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हे डायजेस्टिव्ह ज्युसेस हेल्पफुल असतात. कोणत्या फूड मटेरियलचं कन्व्हर्जन कोणत्या फॉर्ममध्ये होतं हे आपण ह्या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत. जसं की प्रोटीन असेल तर त्याचं रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये होतं, फॅट असेल तर फॅटी ॲसिडमध्ये होतं. हे कन्व्हर्जन आपण नंतर बघूयातच. सो डायजेस्टिव्ह ज्युसेसचं इम्पॉर्टन्स काय सांगणार की जे आपण खाल्लेले फूड आहेत त्या फूडचं कन्व्हर्जन सिम्पलर फॉर्ममध्ये करण्यासाठी हे डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये प्रेझेंट असणारे एन्झाईम्स हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यानंतर रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम ही जी आहे ती फक्त ह्युमनमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये आपण म्हणू स्पेशली प्रेझेंट असते. प्लांटमध्ये असते ती ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते. ओके, आपण हे देखील लास्ट इयर बघितलेलं आहेच. सो सर्क्युलेटरी सिस्टम आपल्या बॉडीमध्ये काय रोल प्ले करते तर वेगवेगळे गॅसेस, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांचं सर्क्युलेशन हे ह्याच्या थ्रू होत असतं. शिवाय जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ब्लडमध्ये आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन झाल्यानंतर जी एनर्जी तयार होण्याची प्रोसेस आहे तर ती म्हणजे त्या ब्लडमधले जे न्यूट्रिएंट्स, ब्लडमधले म्हणण्यापेक्षा फूडमधले न्यूट्रिएंट्स जे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले आहेत शुगरच्या फॉर्ममध्ये, ग्लुकोजच्या, सो ते न्यूट्रिएंट्स प्रत्येक सेलपर्यंत पोचवायचं काम देखील ह्या ब्लडचं असतं. म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट्स, वेस्ट मटेरियल्स आणि अदर मिनरल्स असतील, ह्या सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम हे ह्या सर्क्युलेटरी सिस्टमचं असतं. मग ते वेस्ट असतील किंवा युजफुल मटेरियल्स असतील. ओके, नाउ नेक्स्ट, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी आर कंट्रोल्ड. आपल्या बॉडीमध्ये हा पण पार्ट आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे की दोन प्रकारच्या कंट्रोलिंग मेकॅनिझम्स असतात, एक केमिकल कंट्रोल आणि एक नर्वस कंट्रोल. नर्वस कंट्रोल इज ब्रॉट विथ द हेल्प ऑफ द नर्व्स, दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरी, ॲटोनॉमस नर्वस सिस्टम, हे आपण शिकलो आहे की नाही 9th स्टँडर्डमध्ये. सो नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करणं, दॅट इज द फंक्शन ऑफ नर्वस सिस्टम किंवा नर्वस कंट्रोलचा. आणि केमिकल कंट्रोल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळे हार्मोन्स सिक्रीट होतात त्या हार्मोन्स थ्रू आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्स कंट्रोल केल्या जातात. सो आपल्या बॉडीमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत त्या कंट्रोल करणाऱ्या दोन मेकॅनिझम्स किंवा दोन प्रोसेसेस, एक म्हणजे केमिकल आणि दुसरा म्हणजे नर्वस कंट्रोल. केमिकल कंट्रोल इज ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ व्हेरियस हार्मोन्स आणि नर्वस कंट्रोल अर्थातच थ्रू नर्व्स. आता ह्याच्यावरून तुमच्या एक कन्सेप्ट लक्षात आला असेल. थोडक्यात ह्याला आपण समराईज करूयात आता की आपल्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत म्हणजे ज्या प्रोसेसेस डे अँड नाईट कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये चालू असतात सर्वायवलसाठी आवश्यक असणाऱ्या, त्या प्रत्येक प्रोसेससाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. ती एनर्जी आपल्याला मिळते थ्रू फूड, थ्रू बॅलन्स्ड डाएट, आणि मग त्याच्या थ्रू जे काही फूड कॉन्स्टिट्युएंट्स आपण एनगल्फ करतो किंवा खातो त्याचं रूपांतर सिम्पल फॉर्ममध्ये केलं जातं. त्याचं
सर्क्युलेशन आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम थ्रू प्रत्येक सेलपर्यंत केलं जातं. तिथं सेलमध्ये ते न्यूट्रिएंट्स किंवा तो जो ग्लुकोज आहे तो पोचल्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन ह्या प्रोसेस थ्रू आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जाते. आलं लक्षात? सो हे एक समरी झाली थोडक्यात की फूड आयटम जे झालं त्याचं डायजेशन झालं, डायजेशनमधून डायजेशन नंतर सर्क्युलेशन झालं, सर्क्युलेशन थ्रू सेलपर्यंत गेलं ते फूड आयटम्स, तिथून त्याच्यापासून एनर्जी फॉर्म झाली. तिथून पुढे ती जी एनर्जी आहे ती आपल्या प्रत्येक बॉडी ॲक्टिव्हिटीसाठी वापरली गेली आणि मग त्याच्या थ्रू तुमच्या बॉडीचं वर्किंग हे कंटिन्युअसली चालू राहतं. सो ही जी प्रोसेस आहे खाल्लेल्या फूडपासून एनर्जी तयार होण्याची त्याला म्हणतात रेस्पिरेशन. आता तुम्ही म्हणाल रेस्पिरेशन म्हणजे तर हवा आत घेणे, म्हणजेच ऑक्सिजनयुक्त हवा आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर सोडतो, इथंपर्यंत आम्ही ऐकलं आहे. पण खाल्लेल्या फूडपासून एनर्जी कशी तयार होऊ शकते, बरोबर की नाही, ही तुमच्या डोक्यात शंका आली असेल. सो ह्या शंकेचं आन्सर तुम्हाला तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन ही प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करणार आहे आणि मग त्याच्या थ्रू तुम्हाला कळेल की खाल्लेल्या फूडपासून एनर्जी तयार होणे म्हणजे रेस्पिरेशन हे कसं आहे. ओके, सो होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन हा पार्ट सुरू करूया.